गुलाब. हो हो हो. मी पहिल्यांदा गुढी उभारणार आहे. म्हणजे आई होती तेव्हा उभारायची, पण आम्ही माझ्या लग्नानंतर आता पहिल्यांदाच मी गुढी उभारणार आहे. सगळं तयारी कर. बापरे. हां थँक्यू. असं बघा. परत ह्याला बांधायला लागलं. आधीच सांगितलं असतं. या साईडून बांधला. हे बोट काढ. ते तुझ्या हातातलं ते राहणार नाही, पडेल ते खाली. ठीक आहे, मी पकडलंय ते असंच. आणि ते हे आहे ना बताशा, आता ते पण उभं करून बांधला त्याला. आतून घ्या पण हाराच्या थोडस घ्या. बस सूर्य. ओके. ते कळस लावू. तो बघ तिकडे थांबा, त्याला आधी हळदी कुंकू हे करायचं. थांबा एक मिनिट, एकच मिनिट. ओके. ह्याला बांधायची गरज नाही ना आपल्याला. नाही, याच्यात फक्त अटकवायचं. ओके. ते राहील तिथे बाहेर असं ठेवलं. पाटाला आधी हे करायला लागेल, रांगोळी काढायला लागेल थोडीशी. पाटा हा, मग आधी रांगोळी काढते ना पाटाला. हे सगळं घेऊनच बाहेर. इथेच काढ ना की बाहेर काढशील? नाही, त्या प्लेसला काढायला लागेल थोडीशी रांगोळी. जाते ना. पहिल्यांदाच आम्ही उभारतोय गुढी, पण बघा तुम्ही किती छान झालंय हे. काही चुकत असेल तर आम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. किती छान वाटतंय ना. मस्त झालंय, मला पण आवडला. आई होती तेव्हा करायची, पण एवढं नाही. आमच्या इथे जागा कमी आहे, जरा म्हणजे कमीच आहे. चाळीमध्ये तुम्हाला माहिती असेल किती कंजेस्टेड आहे. गावी किती छान होतं. गावी घरं मोठी असतात, घराच्या बाहेर खूप जागा असते. छान वाटतं गावाला. आम्ही कसे दिसते सांगा? नवीन जोडपा. पहिलाच आमचा गुढीपाडवा आहे. बघा आमची गुढी. चला भेटूया. आज पाहुणे पण येणार आहेत घरी. मला जायचं आहे बहिणीला घ्यायला नाला सोपारायला. तिला पण घेऊन यायचं इथे 2 दिवस राहायला. आणि आमच्या मॅडम आज पुरणपोळी वगैरे आंबा मॅडम पोळी वगैरे असं. मग नंतरला तुम्हाला आमचा होम टूर देऊ, छोटूच्या घराचा. होम टूर सारखं काहीच नाहीये. नंतर तुम्हाला दाखवतो मी आमचं घर केवढंसं आहे आणि केवढं मोठं आहे. त्याचा टाइमर वाढवा ना. रांगोळीची तयारी चालू आहे जोरात.
रांगोळी काढणार आहे मॅडम आमच्या. बघू जमते का. बघूया जमते का मॅडमला. जमेलच, सगळं जमेल हळूहळू. अशी ॲक्सेप्ट तरी केलं. फटाफट मी गुळ खिसतो, फटाफट जेवढा होईल तेवढं. एकदम बारीक करू नका. एकदम हे बा हे असं जेवढं होईल तेवढं मी करेन. एवढा किसलाय बघा मी. थोडं ठेवून टाकला, खूप झाला. आमच्या मॅडम बघा काय करतात. रांगोळी बऱ्यापैकी छान झाले. रांगोळी काम दिलंय मला. ह्याच्यामध्ये सगळं टाकू ना हे. दाखवा जरा पाणी थोडं जास्त. तेल केवढं टाकू. थोडस टाकू ना काय तेल. 1 चमचा बस. किती सीट्या झाल्या पाहिजे. 3 4 ओके. लाईट करा. सुरुवात तर केली आहे चांगली, पण संपवायचं कुठे समजत नाहीये. हा राईट बोलले. रांगोळी मस्त झाले. सांगा आम्हाला कमेंटमध्ये कशी झाली ती. पताशा वाटतोय का तू. हा वाटतोय ना. ऍक्च्युली साईडला सोडायला पाहिजे तर मला असं वाटतं. काय बोलते. बताशा साडीवरच लोळणार. ठीक आहे. सो शटा. आणि आपल्या इथे कुठे लोळतोय. हा साडीवरच लोळतोय. काय लोळतोय इथे साडीवर आहे. ती पण आहे साडीवरच. सेम सेम साडी घातली. तिने मुद्दाहून सेम कलरची त्याच्यामध्ये रांगोळी भरली. साडी पण सेम घातली ना त्याच्यामुळे बघा. व्हाईट कलरचं बॉर्डर साईडने दिली पाहिजे. मुडी वाटते का ती. म्हणजे वाटतेच आहे. ॲक्च्युली बांबू छोटा पडलाय आम्हाला. बाबू छोटा नाही पडलाय. बरोबर आहे. ओके. त्याच्यात ते आपल्याला लिहायचं होतं. सॉरी मी विसरली. रांगोळी झाले काढून. कशी दिसते सांगा. आणि ते हायलाइट चालू आहे आता बाहेर घराच्या जरा. मला नाही येत रांगोळी काढायला. असं बघू नका. तिला येते चांगली. तिच्या घराच्या इथे बाहेर खूप चांगल्या चांगल्या रांगोळी काढल्या तिने. ते मी बघितलेल्या आधी. कधी लग्नाच्या ना. हो लग्नाच्या आधी. मग जरा इथे पण कला दाखवायला लागेल ना थोडी. फायनली आमची रांगोळी झाली रेडी. कशी तरी काढली आहे. एवढं मला येत नाही. आणि ही इथे मस्त वाटते. आता मी पहिल्यांदा करतोय. बघूया आता कसं होतंय. या पूर्ण ते एकदम रगडून रगडून खाली खिमा पडला पाहिजे. बऱ्यापैकी केलंय रे मी. हो तसे तर तुम्ही हुशार आहातच. नको त्या कामात. You are always right. असंच करतात ना बघा. येस असंच. ओके. कसं तेल टाकू ना फक्त याच्यात. ते तर तेल कशाला घेतले. ते मलासाठी घेतले. मला माझ्यासाठी घेतले. तुम्ही घ्या. चपाती करतो तसंच करायचं ना. हा फक्त हळू परता. चपातीला जशी उडवता तशी उडवू नका. हे होतंय मिट्टू. होईल. थोडी वाकडी तिकडे आले पण मी फर्स्ट टाइम करते. चांगली चालली. घेऊ थांबा थांबा. का
थांबा म्हणजे घ्या, फक्त प्रेमाने या. थांबा. तेल टाकलंय ना, टाकलं. हे घ्या, उचला ह्याला. हे घ्या, उचला ह्याला. गरम झाला. प्रेमाने उचला. चिटकलंय तसं नाही उचलायचंय. थोडीशी पाठली. हळू उचलायचं म्हटलं ना, ती नाजूक गोष्ट आहे. आणि गॅस थोडा स्लो ठेवा. स्लोच आहे. चपाती शेकवायची तशीच शेकवायची. हा, फक्त आइए देखते हैं, मजा आएगा. त्यात पलवार पटेल की तू कॅमेरामॅन ठेवलंय. शपथ इसने वाट लगा दिया, कोणी? हार दिया, फाटेल असती तर काय. अरे कशी फाटेल, हळूहळू हार दिया शेकवायचं. उसने. अरे हळू शेकवतोय मी. तुझी मेहनत वाट लावलं ना तुझ्या मेहनतीची. काय नाही, ते ऍक्च्युली ती पातळ झाली आहे, कळलं काय मधून. मग दुसरी पुरणपोळी बघूया फाटे की नाही. मला वाटत नाही फाटेल. झाली. पहिली फाटणारच, कारण की आम्हाला येत नाही ना. ही याला चुरण बोलते, तुम्ही सांगा याला काय बोलतात. मी पुरण बोलतो. बघा आता एक पण फाटली आहे. सगळ्यात चांगली आहेत. एका हाताने पलटून बघूया. एका हाताने नको एक्सपेरिमेंट. बघितलं, एकदम भारी. बघा लास्ट आहे. झाले ऑलमोस्ट सगळं म्हणजे तसं सगळं नाही, फक्त पुरणपोळी झाले. आता पुऱ्या बनवूया फटाफट. तेल ठेवलं गरम व्हायला. पुरीच्या खालून असं हे करा, तसं नाही, खालून खालून करायचं फुगेल. ऑलरेडी फुगले ती बाबा. तिला वाटतं मी करपवेल, सो करते. बापरे, मी करपवलेत का बघा. करपवलंय हे बघ, माझी करपली. असं एवढं हे करायचं. हा, मला असं वाटतं की मी बरोबर केले. लाल झाल्यात म्हणजे बरोबर केलेत. मला वाटतं कच्ची आहे. कच्ची नाहीये. पुरणपोळी पुऱ्या. आता दुसरं पण करायचं आहे अजून. फक्त पुरणपोळी पुऱ्या नाही, डाळ भात पण करायचे आम्हाला. दिवस असंच जाणार आहे काम करण्यामध्ये. कुठे फिरायला जायलाच भेटणार नाही. संध्याकाळी एक सरप्राईज आहे, तो मी तुम्हाला सांगेन काय, दाखवेनच काय सरप्राईज आहे. सगळं झालं आहे, जेवण बनवून रेडी. सो आता आम्ही मस्त जेवायला. देवाला नैवेद्य दाखवलं. बघा काय काय बनवलं मी. सो बहिणीला घेऊन आलो आहे मी. फटाफट गेलो आणि फटाफट आलो. आमच्या सासूबाई येऊन गेल्या, आता विजिट करून गेल्यात घरी. आणि ह्याला बघा आता मस्ती येते ते बघ. हे काढ ते काढ. बघा ह्याला. तुम्हाला सांगितलं सरप्राईज आहे संध्याकाळी. बघायचं सरप्राईज काय आहे. वरती बघितलंय कसं सरप्राईज आहे. गाडी घ्यायला आलो आम्ही आता इकडे. बस ना. अरे बस. जमेल अशी बस ना. हे भाई सरप्राईज सांगा नक्की. हे गाडी हे चला हा गाडी घेतली फायनली. सरप्राईज बघितलं कसं आहे. सो कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्ही नक्की सांगा. आणि आमचं सरप्राईज कसं होतं ते पण तुम्ही नक्की सांगा. कारण की ती गाडी आमची नव्हती, भाऊची होती. त्यांनी नवीन गाडी घेतली आहे. सो तेच आम्ही घ्यायला गेलेलो. तुम्हाला वाटलं असेल काहीतरी सरप्राईज आहे, पण सरप्राईज असं काही नव्हतं. गाडी भाऊची होती. सो आम्ही तीच घ्यायला गेलेलो.
सो चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि हा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा, कारण की आमची पहिलीच गुढीपाडवा होती. सो हा व्लॉग नक्की सांगा कसा वाटला. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय.